राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं दुर्दैवी निधन झाल्यानंतर त्यांच्यावर गुरुवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. या अंत्यसंस्कारानंतर आज 2-3 प्रमुख गोष्टी घडलेल्या आहेत. त्या प्रमुख गोष्टी काय आहेत? तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शरद पवार आणि प्रतिभा पवार यांनी अजित पवारांच्या अस्थींचं त्यांची आई आशाताई पवार यांना दर्शन करवलं. त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे प्रमुख नेते म्हणजे प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, धनंजय मुंडे यांच्याबरोबर चर्चा केली. ती चर्चा नेमकी कशाची होती ते मी आपल्याला सांगणार आहे. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अजित पवार यांच्या विमानाला झालेल्या अपघाताची CID चौकशी करण्याचे आदेश आज राज्य सरकारने दिलेले आहेत. या 3 गोष्टी आणि या 3 गोष्टींच्या बरोबरीने राज्यात आता जी काही सत्तेची समीकरणं बदलणार आहेत, राष्ट्रवादीची जी काही रचना बदलणार आहे, संक्षिप्त स्वरूपात मी याच्याबद्दल आपल्याला सांगणार आहे. मित्रहो, आपल्यापैकी अनेकांना असं वाटत असेल, की अजितदादांना जाऊन अजून काही तास झालेले नाहीयेत आणि तुम्ही राजकारण का बोलताय? माझ्या कालच्या व्हिडिओवर आपल्यापैकी काहींनी टीका केली. अर्थात ती टीका जरी होत असली तरी त्या टीकेचं स्वरूप हे माझ्यावरच्या प्रेमामुळे किंवा त्यातल्या विषयाच्या गांभीर्यामुळे आपण खूपच सुसंस्कृत ठेवलं, त्याबद्दल आपले आभार. पण मित्रहो, ही ही जी काही गोष्ट मी बोलायला सुरुवात केली त्याचं कारण आहे राष्ट्रवादीचेच काही नेते. आदिवासी नेते असलेल्या नरहरी झिरवळ यांनी त्यावर पहिल्यांदा भाष्य केलं आणि त्यानंतर गोष्टी सुरू झाल्या. आता या सगळ्या गोष्टी काहीशा पुढे गेलेल्या आहेत आणि याला आत्ता देवेंद्र फडणवीसांनीच अत्यंत कुशलतेनं हाताळायला सुरुवात केली आहे. कसं ते मी आपल्याला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आपण शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहावा अशी माझी आपल्याला विनंती आहे. नमस्कार मित्रहो, मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल निष्पक्ष असं व्यासपीठ टाइम महाराष्ट्र. मित्रहो, अजित पवार यांच्यावर गुरुवारी बारामतीमध्ये अंत्यसंस्कार झाले. या अंत्यसंस्काराला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासहित राज्यातील अनेक प्रमुख नेते उपस्थित होते. गोव्याचे मुख्यमंत्री देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि या अंत्यविधीच्या नंतर अवघ्या काही मिनिटात आदिवासी नेते आणि मंत्री नरहरी झिरवळ यांनी सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करावं अशा पद्धतीचा सूर लावला, अशा पद्धतीची मागणी केली. आता भाजप ताकदीनिशी राज्याच्या सत्तेत आहे. अजित पवारांचा पक्ष हा भाजपचा मित्रपक्ष म्हणून सत्तेत होता. अजित पवार यांना पुन्हा राष्ट्रवादी एकत्र व्हावी असं वाटत होतं. त्यासाठी त्यांनी काही पावलंही उचलली होती. पण राष्ट्रवादी मधले जे काही प्रमुख नेते अजित पवार यांच्याबरोबर गेले होते, त्यातल्या अनेकांना हे विलिनीकरण मंजूर नव्हतं. आता तुम्ही म्हणाल, तुम्ही दादा गेले आणि तुम्ही राजकारण बोलताय. पण मित्रहो, मी आपल्याला ती गोष्ट सांगतोय. मला सांगा, राष्ट्रवादी मधल्या राजकारणावर जर मी बोलत असेन, तर आत्ता नुकतेच मुख्यमंत्र्यांना जे लोक भेटून आले ते काय बोललेत? त्यांनी काय मागणी केली आहे? या गोष्टी सुद्धा आपल्याला नाकारता येणार नाहीत. आता राष्ट्रवादीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात अस्वस्थता आहे. ती अस्वस्थता का आहे? तर थोरल्या पवारांबरोबर किंवा थोरल्या पवारांच्या लॉबीबरोबर जी अजित पवारांची फळी होती ती आता एकत्र येणार का? सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करण्याची जी मागणी आहे ती मान्य होणार का? आणि जर सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री केलं नाही तर राष्ट्रवादीतला कोणता नेता उपमुख्यमंत्री होऊ शकतो याचा सुद्धा आता शांतपणे आणि सावधतेनं वेध घेतला जातो. मित्रहो, ह्या सगळ्या गोष्टी आता या टप्प्यावर येऊन ठेपलेल्या आहेत की राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा असलेले शरद पवार यांनी हा अपघात आहे, घातपात नाही आहे असं सांगण्याचा जो प्रयत्न केला होता, त्या प्रयत्नाचं स्वरूप, त्या प्रयत्नातला त्यांचा कातरा आवाज आणि त्यांचं गलबलून जाणं हे सगळं आपण कॅमेऱ्याच्या सहाय्याने पाहिलेलं होतं. आता राष्ट्रवादीमध्ये जी अस्वस्थता आहे ती अस्वस्थता का आहे? तर नेतृत्व कोणाकडे जाणार आणि या नेत्यांचं आणि त्यांच्या राजकारणाचं काय होणार?
तर प्रफुल्ल पटेल हे काल आपण पाहिलं सतत अमित शहा यांच्या बरोबर सावलीसारखे होते. ते प्रफुल्ल पटेल केंद्रातल्या भाजप बरोबर ज्या पद्धतीत एकरूप होण्यासाठी आसुसलेले आहेत, हे काही सांगण्यासाठी ज्योतिषाची गरज नाहीये. कारण प्रफुल्ल पटेल यांचं संपूर्ण राजकारण, त्यांचं अर्थकारण, त्यांचं एकूणच समाजकारण, कारण प्रफुल्ल पटेल हे ज्या गोंदियातून येतात, त्या गोंदियापासून ते अगदी दिल्लीपर्यंत प्रफुल्ल पटेल यांना सत्तेचा आधार हवा असतो, हवा आहे आणि तो त्यांच्यासाठी गरजेचा आहे. या आधारासाठी प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रवादीचे प्रमुख होणार का? प्रफुल्ल पटेल हे जितके भाजपला आपलेसे वाटतात, त्याहीपेक्षा ते शरद पवारांना आपले ब्लू आय बॉय वाटतात. जेव्हा राष्ट्रवादी संयुक्त होती त्यावेळेला सुद्धा पवारांच्या निर्णय प्रक्रियेमध्ये प्रफुल्ल पटेलांचा वाटा होता. आता सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री केलं जाणार का? राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ते मान्य होणार का? कारण जर आपण पाहिलं तर दोन्ही उपमुख्यमंत्री म्हणजे एकनाथ शिंदे आणि स्वर्गीय अजित पवार हे अनुभवी नेते होते. आता त्या अजित पवारांच्या जागेवर जर सुनेत्रा पवारांना घेतलं गेलं तर ते भाजपला मान्य होणार आहे का? राज्यातल्या भाजपने जरी ते स्वीकारलं तरी केंद्रातला भाजप हे ते स्वीकारणार आहे का? हा सुद्धा एक त्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे. दुसरी गोष्ट की सुनेत्रा नाही सुनील अशा पद्धतीची एक दबक्या आवाजातली चर्चा ही सध्या वर्षाच्या आसपास आणि मंत्रालयाच्या आसपास आणि तिथपासून अगदी रायगडपर्यंत सुरू आहे. सुनील तटकरे हे गेल्या काही काळामध्ये अमित शहा यांच्या प्रचंड जवळ गेलेले नेते आहेत. कोकण किनारपट्टीवरचा एक महत्त्वाचा भिडू म्हणून अमित शहा यांच्यासाठी सुनील तटकरे हे कामाचे आहेत. दुसरी गोष्ट, जर आत्ता आपण पाहिलं तर ओबीसी नेता असलेले सुनील तटकरे हे जो औद्योगिक पट्टा आहे रायगडचा, त्या औद्योगिक पट्ट्यातले एक मोठे नेते आहेत. जी गोष्ट अमित शहा यांच्याबरोबर सुनील तटकरेंची आहे, तीच गोष्ट देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबरही त्यांची जुळलेली आहे आणि जुळून आलेली आहे. आत्ता राष्ट्रवादीतला आणखी देवेंद्र फडणवीसांना जवळचा वाटणारा नेता कोण आहे? तर ते आहेत छगन भुजबळ. पण छगन भुजबळ यांचं वाढलेलं वय, त्यांचा फिटनेस, त्यांचं आजारपण या गोष्टी भुजबळांना आणि त्यामुळे भुजबळ त्या शर्यतीत नाही आहेत. पण भुजबळ हे सत्तेमधल्या सहभागी होणाऱ्या व्यवस्थेमध्ये स्वतःला ठेवू पाहत आहेत. आत्ता जी सुनेत्रा पवारांबरोबरची जी स्पर्धा म्हणता येणार नाही, पण त्याबरोबरची जी चर्चा आहे ती मात्र सुनील तटकरे यांच्या नावाची आहे. सुनील तटकरे हे दिल्लीतून महाराष्ट्रात येऊ शकतात, कारण ते जरी दिल्लीत असले तरी त्यांचं मन हे दिल्लीत रमत नाहीये, हे आता एव्हाना सगळ्यांना कळून चुकलेलं आहे. पण जरी ते औटघटकेसाठी दिल्लीत असले किंवा त्यांना जावं लागलं किंवा त्यांना जाणं भाग पडलेलं आहे आणि तरी त्यांनी तिथे आपली उपयुक्तता सिद्ध केलेली आहे. आता आपण येऊया दुसऱ्या आणखी एका महत्त्वाच्या मुद्द्याकडे, की ज्या जलसंधारणाच्या किंवा जलसिंचनाच्या भ्रष्टाचाराबद्दल अजित पवारांवर 70,000 कोटींचा ठपका ठेवला गेला किंवा आरोप केले गेले, त्या आरोपातला एक महत्त्वाचा दुवा किंवा एक महत्त्वाचा भिडू म्हणून पण सुनील तटकरे यांचं नाव घेतलं गेलं होतं, कारण ते त्यावेळेला मंत्री होते. आता ही सगळी गोष्ट सुनील तटकरे हे दुर्लक्षित करणार आहेत का? सुनील तटकरेंवरचे सगळे आरोप जे काही आहेत ते आरोप एका झटक्यात पुसले गेले आहेत का? भाजप तटकरेंना मोकळं सोडणार आहे का? या अशा अनेक प्रश्नांच्या मुळे सुनील तटकरे यांना भाजप बरोबर राहणं हे अपरिहार्य झालेलं आहे. आणि ज्या वेळेला थोरले पवार आणि धाकले पवार एकत्र येत होते त्यावेळेला अस्वस्थ कोण होतं? तर अस्वस्थ होते सुनील तटकरे. अस्वस्थ कोण होतं? प्रफुल्ल पटेल, धनंजय मुंडे. या सगळ्यांना या अस्वस्थतेनं घेरलेलं होतं आणि त्यामुळे आज आत्ता खरं तर कालच काही राष्ट्रवादीचे नेते मुख्यमंत्र्यांना भेटले होते. मुख्यमंत्र्यांनी त्यांना थांबा सांगितलं, त्यामुळे ते अगदी रात्रभर त्यांनी कळ काढली. पण आता ते दुपारी म्हणजे आज शासकीय दुखवटा आहे, पण तरीही या शासकीय दुखवट्यामध्ये जाऊन हे नेते देवेंद्र फडणवीस यांना भेटलेले आहेत. कारण शो मस्ट गो ऑन ही तर पद्धत आहे, कारण कोणाच्या जाण्यासाठी कुठलीच गोष्ट थांबणार नाहीये. हा ठीक आहे की त्याच्यासाठी थोडा काळ जायला लागेल, जाईल हे जरी खरं असलं तरी आत्ता हालचाली सुरू झालेल्या आहेत आणि देवेंद्र फडणवीस यांनी थोरल्या पवारांना
सुप्रिया सुळेंना, सुनेत्रा पवारांना आणि अजित पवारांच्या दोन्ही मुलांना तुम्ही कुटुंबात बसा, निर्णय घ्या आणि तुमचा निर्णय काय असेल ते मला सांगा, त्यानंतर पुढचं काय ते मी बघतो, अशा पद्धतीतल्या गोष्टी या देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेल्या होत्या. एका बाजूला सत्तेचा आणि राष्ट्रवादी पक्षाचा निर्णय लवकर करावा लागेल असं प्रफुल्ल पटेल हे मुख्यमंत्र्यांना बाहेर येऊन भेटल्यानंतर बोललेले आहेत. प्रफुल्ल पटेल काय म्हणाले अगदी संक्षिप्त स्वरूपात तुम्ही ऐका, मग मी जे तुम्हाला सांगतोय की सुनेत्रा पवार होणार की सुनील तटकरे किंवा आणखी पक्षातला कोणी, याची तुम्हाला स्वतःला कल्पना येऊ शकेल. परवा या दुःखद घटनेनंतर कोणालाच भेटत नाही काल सर बाहेर माननीय मुख्यमंत्री ट्रान्सफर लिहिले ना बाबा. स्वाभाविक आहे की एक राजकीय दृष्टीनं आम्ही महायुतीचे घटक पक्ष म्हणून आणि आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते, अध्यक्ष आणि विधिमंडळाचे आमचे नेते, उपमुख्यमंत्री ही जागा माननीय अजितदादाकडे होती. त्या जागेच्या उद्याच्याला आम्हालाही निर्णय करावा लागणार आहे. म्हणून त्यांना आम्ही फक्त एवढंच सांगितलं की येत्या काही दिवसामध्ये लवकरात लवकर निर्णय करायचा आहे आणि त्याच्यासाठी आमच्या पक्षाचे सर्व आमदारांनाही बोलवून त्यांच्याशी चर्चा करून आणि योग्य निर्णय तातडीनं निर्णय जनभावनाला आदर करून आदरणीय अजितदादा पवारांचा जे काही या आमच्या पक्षाचा महत्वाचा एक योगदान होता, त्यांची अत्यंत महत्वाची भूमिका होती. सगळ्या बाबतीचा विचार करून आम्हाला लवकरात लवकर निर्णय करायचा आहे एवढं आम्ही त्यांना सुनेत्रा पवार यांचा कुठलाही आज आम्ही नावाची चर्चा केली नाही, पण ते आमच्या अंतर्गत विषय आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी कोणाला पक्षाचा निर्णय, पण हे पण मी तुम्हाला सांगतो की आम्ही जनभावनेच्या सोबत आमच्या आमदारांचा भावनेचा आणि आमची स्वतःची पण भावना आहे. असा नाही आहे म्हणजे मी प्रफुल्ल पटेल म्हणून बोलतोय, कार्याध्यक्ष म्हणून बोलतोय असं नाही. माझी स्वतःची पण भावना आहे की योग्य निर्णय आम्ही केला पाहिजे आणि त्या दिशेने आम्ही विचार करू. कुठेही असा विषय आलेला नाही. कारण काय आहे, आज अजूनही राजकीय शोक आहे. आज तिसरा दिवस आहे. तिथे त्यांच्या काही घरचाही कार्यक्रम चालू आहे. तेव्हा आम्ही आता सुनेत्रा वहिनीशी पण बोलावं लागेल की नाही आम्हाला त्यांच्या परिवारची, पार्थ पवार आहे, जय पवार आहे, सुनेत्रा वहिनी आहे, त्यांच्याशी पण बोलावं लागेल. आम्ही त्यांच्याशी बोलणार आहोत. पण आजच्या दिवस किमान त्यांच्या घरचे जे कार्यक्रम आहे ते आटोपून मग आम्ही त्यांच्याशी शक्य असेल तर रात्री किंवा उद्या बोलायचा प्रयत्न करू. आता देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला पंखाखाली घ्यावं यासाठी राष्ट्रवादीतले अनेक नेते काहीसे उत्सुक आहेत आणि तितकेच ते फडणवीसांच्या वर्षा बंगल्याकडे डोळे लावून बसलेले आहेत. याचं कारण काय, तर या सत्तेत राहण्यासाठी नव्हे तर आपला जो काही सहकारातला, बँकांमधला किंवा शाळा कॉलेजांचा किंवा इतर उद्योग व्यवसायाचा जो कारभार आहे तो सुखन्वय चालावा ही आता या नेत्यांची अपेक्षा आहे. कारण अजितदादा या नेत्यांची सगळी काळजी घ्यायचे. आता तशी काळजी घेणारा महाराष्ट्रातला दुसरा राजकारणी म्हणून फक्त देवेंद्र फडणवीस यांचंच नाव घेतलं जातंय. ते फक्त मुख्यमंत्री आहेत म्हणून नव्हे तर देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ते आपल्याबरोबरच्या सहकाऱ्यांची काळजी घेण्याचं एक वेगळं अंग आहे. यासाठी राष्ट्रवादीमध्ये निर्णय काही जरी झाला पक्षीय पातळीचा, पक्षीय गोष्टींचा, तरी त्या सगळ्या निर्णयाला अंतिम मोहर ही मात्र जरी पवार कुटुंब देणार असलं तरी त्याला शासकीय जामनामा हा स्वतः देवेंद्र फडणवीस चढवणार आहेत. आणि त्यामुळे
सुनेत्रा की सुनील याच्यावरचा निर्णय हा कुटुंबात झाल्यानंतर तो देवेंद्र फडणवीसांच्या वर्षामध्ये सुद्धा ठरणार आहे आणि एव्हाना तो त्यांच्या डोक्यातही ठरलेला आहे. कारण देवेंद्र फडणवीसांच्या डोक्यात तेच येतं जे दिल्लीतल्या मोदी आणि शहांच्या डोक्यात येतं. त्यामुळे आता देवेंद्र फडणवीसांच्या डोक्यात काय आहे आणि पवारांच्या कुटुंबात काय होतंय याच्याकडे आपल्याला डोळे लावून बसावं लागणार आहे. याचं कारण असं आहे, त्यावरच महाराष्ट्राच्या राजकारणाची बरीच गणितं अवलंबून आहेत आणि म्हणूनच सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री होतील हे म्हणण्याची घाई करण्यापेक्षा सुनेत्रा की सुनील, सुनेत्रा नसतील तर सुनील करताना नेमकी काय समीकरणं मांडली जाणार आहेत याकडे सुद्धा आपल्याला उघड्या डोळ्यांनी पाहावं लागणार आहे. आज मुख्यमंत्र्यांनी CID चौकशीची मागणी केलेली आहे. एरवी अजितदादा हे पूर्णतः निर्व्यसनी होते. त्यांनी संपूर्ण आपल्या आयुष्यामध्ये मद्याचा एकही थेंब कधी चाखला सुद्धा नव्हता. पण त्याच अजित पवारांच्या विमानाचं सारथ्य हे सुमित कुमार या एका अशा पायलटला करावं लागलं की ज्याला 2010 मध्ये 3 वर्षासाठी मद्यप्राशन करून विमान चालवल्यामुळे सेवेतून निलंबित करण्यात आलं होतं. त्यानंतर पुन्हा 2017ला त्याला त्याच गोष्टीसाठी दूर करण्यात आलं होतं. या गोष्टीची चौकशी होणार आहे की नाही आहे आणि असं सांगितलं जातं की धावपट्टीच्या जवळ असलेल्या खड्ड्यामध्ये हे विमान कोसळलं किंवा तिथे ते आदळलं आणि त्यानंतर अपघात झाला. मित्रहो, जो नेता सकाळी 6 वाजल्यापासून सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेल्या इमारतींच्या अगदी फिनिशिंगपर्यंत आणि त्याच्या उत्तम दर्जापर्यंत चोखंदळ असायचा, तो नेता बारामती विमानतळाच्या जवळ असलेल्या धावपट्टीच्या खड्ड्याकडे दुर्लक्ष करू शकेल का? ज्या विमानतळावर शरद पवार, अमित शहा, गौतम अदानी यांच्यासारखे लोक आपलं विमान उतरवतात, त्या विमानतळाच्या बारामती विमानतळाच्या जवळ असलेल्या धावपट्टीजवळ खड्डा असणं आणि त्या खड्ड्यात विमान जाणं या सगळ्या गोष्टी सर्वसामान्य नागरिकांना आणि राज्यातल्या जनतेला अनाकलनीय आहेत. देवेंद्र फडणवीसांनी जी CID चौकशी लावलेली आहे किंवा त्याचे आदेश दिलेले आहेत, या चौकशीतून खरंच काही निष्पक्ष बाहेर येणार आहे का? ते निष्पक्ष बाहेर येणं हे सुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्या एकूणच लौकिकाला आणि कार्यशैलीला तितकंच पूरक ठरणार आहे. मित्रहो, आपल्याला या सगळ्याबद्दल काय वाटतंय? हा अपघात घातपात असल्याचं ममता बॅनर्जी म्हणाल्या होत्या. त्यानंतर शरद पवारांनी या अपघाताबद्दल राजकारण करू नये, हा अपघात आहे असं म्हटलं होतं. पण आज CID चौकशीनंतर काहीतरी ठोस आपल्याला कळू शकेल असं आपल्याला वाटतंय का? आपण जरूर आम्हाला कळवा. धन्यवाद.